नमस्कार, स्वागत करत आहे स्ट्रोक अँड स्पाइसेसमध्ये। आज आपण करणार आहोत कोकण घरातील परंपरागत आणि खूपच चविष्ट अळूची वडी। सोपी, झटपट आणि एकदम ऑथेंटिक। चला तर मग सुरू करूया। एक मोठी वाटी बेसन, एक छोटी वाटी उडदाचं पीठ, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, कोकणातील स्पेशल असा आगूळ, गूळ, धना जिरा पावडर, हळद, लिंबू, पांढरे तीळ, 4 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आलं लसूण पेस्ट। एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, उडदाचं पीठ, धना जिरा पावडर, हळद, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, पांढरे तीळ, गूळ, पाणी घालून त्याची एक व्यवस्थित मऊसर पण घट्ट अशी पेस्ट तयार करून घेऊ। त्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यावर आता आपण आगूळ लावूया। आगूळ लावण्याची 2 कारणं आहेत। एक, त्याने खाज येत नाही आणि दुसरं म्हणजे आंबटपणा थोडासा त्याच्यामध्ये येतो। ह्याच्यासाठी आगूळ हा प्रत्येक कोकणी माणूस हा आगूळ वडीमध्ये पानांना हा लावतोच। त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती व्यवस्थित पानांना लावून घ्यायची। अशा प्रकारे पेस्ट ही पूर्ण पानांना व्यवस्थित लावून घेऊया। त्यावर आता दुसरं पान उलट्या साईडने ठेवायचं आणि सेम प्रोसिजर त्याच्यावर पण आपण असंच पीठ लावून घेऊया। असंच व्यवस्थित असेच 4-5 पानांचे लेयर लावून त्याला व्यवस्थित आपण सेम प्रोसिजर करून पीठ लावून घेऊ। त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित फोल्ड करून त्याची वडी बनवण्यासाठी त्याचा एक रोल बनवून घेऊ। अशा प्रकारे दोन्ही साईडने फोल्ड करून त्याचा हळूहळू रोल बनवूया। अशा प्रकारे हा रोल बनवायचा। हा बनलेला रोल आता स्टीम करण्यासाठी पाणी ठेवून त्याच्यावरती स्टीमरसाठी तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल त्याच्यामध्ये ठेवून आपण त्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवू। हे 20 ते 25 मिनिटं स्टीम करत ठेवल्यानंतर झाकून ठेवू। आता 20-25 मिनिटांमध्ये एकदा आपण त्याला चेक करू की व्यवस्थित शिजलाय की नाही। एक सुरी घालून त्याच्यामध्ये चेक करा। जर त्या सुरीला काही लागलं असेल तर ते शिजलेलं नाही आणि जर लागलं नसेल तर ते व्यवस्थित शिजलेलं आहे। हे थोडा वेळ शिजत ठेवू कारण की हे थोडं शिजलं नाही आहे। वडी एकदम थंड व्हायला द्यायची। आता त्याला कट करूया आपण। मी दोऱ्याने कट करतेय। दोरा असा हाताला व्यवस्थित एका साईडने टक करून घ्यायचा आणि हे असं गोल फिरून कट करायचं। आणि तुम्हाला जेवढे बारीक स्लाइसेस हवे तेवढे बारीक कट होतात।
तुम्हाला सुरीने हवं तर तुम्ही सुरीनेही करू शकता, पण याने थोडं बारीक कट होतात. जेवढे तुम्हाला एकदम पातळ स्लायसेस हवे तेवढे पातळ स्लायसेस याने कट होतात. तेल मीडियम फ्लेमवर ठेवून त्याच्यामध्ये वडी आपण डीप फ्राय करून घेऊ. तुम्ही हवं तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. मस्त कुरकुरीत अशी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊ. तर ही झाली आपल्या घरी तयार केलेली पारंपरिक आणि एकदम चविष्ट अळूची वडी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.